उत्तर भारतीय मैदान. उत्तर भारतीय मैदान एक असा प्रदेश ज्याने कोट्यावधी लोकांचं पोट भरलंय आणि भारताचा इतिहास आणि संस्कृती घडवली आहे. चला आज याच मैदानाची अद्भुत कहाणी जाणून घेऊया. आता जरा याच्या आकाराची कल्पना करा. हे मैदान तब्बल 6.5 लाख चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त पसरलेलं आहे. म्हणजे किती प्रचंड, किती अफाट असेल नाही का? पण मग प्रश्न पडतो की इतकं मोठं, इतकं सपाट मैदान आलं कुठून? म्हणजे इथे आधी काय होतं? चला या भूवैज्ञानिक रहस्याचा आज आपण उलगडा करूया. ही गोष्ट आहे हिमालयाच्या जन्माची, एका प्रचंड मोठ्या दरीची, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे लाखो वर्ष न थकता न थांबता वाहणाऱ्या नद्यांच्या परिश्रमाची, ज्यांनी या सुपीक भूमीला आकार दिला. चला तर मग बघूया हे सगळं घडलं तरी कसं, अगदी टप्प्याटप्प्याने. सगळ्यात आधी कोट्यावधी वर्षांपूर्वी जेव्हा आपला हिमालय पर्वत तयार होत होता, तेव्हा त्याच्या पायथ्याशी एक भला मोठा खड्डा, एक प्रचंड दरी तयार झाली. आणि मग सुरू झाला नद्यांचा खेळ. हिमालयातून वेगाने वाहणाऱ्या नद्यांनी आपल्यासोबत दगड, माती, वाळू असा लाखो टन गाळ वाहून आणायला सुरुवात केली. आणि हा सगळा गाळ त्या दरीत साठत गेला. हजारो लाखो वर्ष ही प्रक्रिया न थांबता सुरू होती. आणि अखेरीस ती खोल दरी गाळाने पूर्णपणे भरली गेली. अशा प्रकारे तयार झालं आपलं उत्तर भारतीय मैदान. काही ठिकाणी तर ती तब्बल 2000 ते 5000 किलोमीटर खोल होती. विचार करा, फक्त नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने इतकी मोठी दरी पूर्णपणे भरून निघाली. खरंच निसर्गाच्या शक्तीपुढे नतमस्तक व्हायला होतं. या मैदानाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची रुंदी. पश्चिमेला म्हणजे पंजाबच्या बाजूला हे मैदान जवळपास 320 किलोमीटर रुंद आहे. पण जसं जसं आपण पूर्वेकडे म्हणजे आसामच्या दिशेने जातो तसं तसं ते थोडं अरुंद होत जातं आणि त्याची रुंदी साधारण 240 किलोमीटर होते. वरून बघायला हे संपूर्ण मैदान एकसारखं दिसत असलं तरी भूगर्भशास्त्रज्ञ त्याचे 4 वेगवेगळे भाग मानतात. आणि प्रत्येक भागाचं स्वतःचं असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, एक वेगळी ओळख आहे. चला तर मग पश्चिमेकडून पूर्वेकडे असा एक प्रवास करूया आणि या 4ही मैदानांना भेट देऊया. हे आहेत ते 4 मुख्य विभाग. सगळ्यात पश्चिमेला आहे थोडं रखरखीत पण वैशिष्ट्यपूर्ण असं राजस्थानचं मैदान. त्यानंतर येतं भारताचं धान्याचं कोठार म्हणजे पंजाब हरियाणाचं मैदान. मग येतो सर्वात मोठा आणि घनदाट लोकसंख्येचा गंगेचा प्रदेश. आणि सगळ्यात शेवटी पूर्वेकडे ब्रह्मपुत्रेने घडवलेलं आसामचं मैदान. सुरुवात करूया राजस्थानच्या मैदानाने. अरवली पर्वताच्या पश्चिमेला जो भाग पसरला आहे तोच हा प्रदेश, म्हणजे आपलं विशाल थार वाळवंट. हा जवळपास 2.25 लाख चौरस किलोमीटरचा भाग आहे, जिथे आपल्याला वाळूचे डोंगर आणि शुष्क हवामान बघायला मिळतं. पुढे आलं की लागतो पंजाब हरियाणाचा सुपीक प्रदेश. सतलज, बियास आणि रावी या 3 मुख्य नद्यांनी लाखो वर्षांपासून जो गाळ वाहून आणला त्यातून हा प्रदेश तयार झालाय. आणि यामुळेच इथली जमीन इतकी सुपीक आहे की या भागाला भारताच्या धान्याचं कोठार असंही म्हणतात. आता आपण पोचलो आहोत सर्वात मोठ्या विभागात, गंगेच्या मैदानात. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांचा बराचसा भाग याच मैदानात येतो. गंगा, यमुना आणि त्यांच्या असंख्य उपनद्या इथेच वाहतात. पण इथल्या नद्या जरा चंचल आहेत. म्हणजे विशेषतः पुराच्या वेळी त्या अनेकदा आपला मार्गच बदलतात. आणि याचं एक उदाहरण तर खरंच खूप धक्कादायक आहे. आणि ती नदी आहे कोसी. या नदीने गेल्या काही शतकांमध्ये आपलं पात्र तब्बल 120 किलोमीटरने बदललं आहे. कल्पना करा, एखादी नदी इतकं अंतर आपली जागा बदलते. यामुळे या भागात इतके विनाशकारी पूर येतात की बिहारमध्ये तिला दुःखाश्रूंची नदी असे म्हटलं जातं. आणि आपला हा प्रवास आता संपतो पूर्वेकडील ब्रह्मपुत्रेच्या मैदानावर. हा प्रदेश प्रामुख्याने आसाम राज्यात पसरलेला आहे. शक्तिशाली ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्यांनी मिळून हे मैदान तयार केलं आहे. इथे नदीचं पात्र प्रचंड रुंद होतं आणि पावसाळ्यात तर ती रौद्र रूप धारण करते.
ज्यामुळे या मैदानी प्रदेशाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. तर या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की उत्तर भारतीय मैदान ही केवळ माती नाहीये, ते तर नद्यांनी लाखो वर्षांच्या तपश्चर्येतून घडवलेलं एक जिवंत शिल्प आहे. तर मग आज आपण काय काय पाहिलं? पहिली गोष्ट म्हणजे हे मैदान दुसरं तिसरं काही नसून नद्यांनी भरलेली एक महाकाय दरी आहे. दुसरी गोष्ट, याचे पश्चिमेकडून पूर्वेकडे 4 वेगवेगळे चेहरे आहेत: राजस्थान, पंजाब, हरियाणा, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही निर्मितीची प्रक्रिया अजूनही थांबलेली नाही. नद्या आजही, अगदी या क्षणाला सुद्धा या भूमीला नवा आकार देत आहेत. नद्यांनी ह्या मैदानाची निर्मिती केली, त्याला जीवन दिलं. पण आता खरा प्रश्न हा आहे की ज्या भूमीला निसर्गाने लाखो वर्षात घडवलं, तिचं भविष्य आपल्या पिढीच्या हातात कसं असेल? ह्याचा विचार करणं आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे.